कर्जत पोलीस ठाणे येथे 11 फेब्रुवारी 2026 रोजी कर्जत शहरातील जुनी नगर परिषद कार्यालय येथून दुचाकी चोरीला गेली होती। सदर दुचाकीचा दुचाकी मालकाने शोध घेतला आणि त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे या गुन्ह्याचा तपास वर्ग केला। पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस हवालदार समीर भोईर, येरुणकर, पोलीस शिपाई नागरगोजे, घावस यांच्या पथकाने तांत्रिक माहिती, गुप्तहेर आणि सीसीटीव्ही यांच्या आधारे दुचाकी चोरांपर्यंत पोहोचवून मुरबाड येथून या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या। या दुचाकी चोरांमध्ये 4 तरुण असून त्यातील एक मुख्य सूत्रधार हा मुरबाड तालुक्यातील देवगाव येथे रहिवासी आहे। नरेश नारायण कराळे हा तरुण मुरबाड पोलीस ठाण्याच्या फरार आरोपींपैकी एक असून त्याच्यावर मुरबाड पोलीस ठाणे येथे 3 आणि शहापूर तालुक्यातील किनवली पोलीस स्टेशन हद्दीत 1 असे 4 गुन्हे दाखल आहेत। त्याचवेळी या तरुणावर खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे। ठाणे जिल्ह्यातील पोलिसांच्या फरार यादीमध्ये आरोपी नरेश नारायण कराळे याला पकडण्यात आल्यानंतर दुचाकी चोरांचे रॅकेट उद्ध्वस्त केले। पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रदीप चंद्रकांत कडू राहणार साळोख, अरविंद राजू स्वामी राहणार जांभिवली, सचिन भानुदास भगत राहणार कुंडलज अशा तिघांना ताब्यात घेतले आहे। या सर्व दुचाकी चोर आरोपींना कर्जत पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या दुचाकी चोरांकडून कर्जत पोलिसांनी कर्जत पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या 3 दुचाकी चोरींचे गुन्हे उघड केलेत। त्याचवेळी या चोरट्यांनी ठाणे जिल्ह्यातील आणखी 6 गुन्हे उघडकीस आणले असून किनवली, मुरबाड, बदलापूर, कुळगाव, शिवाजीनगर, अंबरनाथ, बदलापूर पूर्व येथील गुन्हे उघड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या सूचनेनंतर कर्जतचे पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड आणि कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत या गुन्ह्यांच्या बाबतीत माहिती दिली। त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण पथकांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।